नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत सोप्या पद्धतीने झटपट असं चमचमीत सुकं चिकन। त्यासाठी पहिलं वाटण करून घेतले। पाववाटी खोबरं भाजून घेतलं होतं आणि खूप सारी कोथिंबीर, त्याचं वाटण करून घेतलं। आता इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस ओतून घेतला। त्याच्यानंतर आलं लसणाची पेस्ट सुद्धा घालून घेतली, थोडंसं हिंग, थोडीशी पाव चमचा हळद सुद्धा घातली, म्हणजे जे कीटाणू वगैरे असतील ते मरून जातील। आता एक छोटा चमचा धणेपूड, त्याच्यानंतर अर्धा चमचा जिऱ्याची पूड सुद्धा घालून घेतली। आता 3 चमचा घरचा मसाला घालून घेतला आहे, एक पाव चमचा मीठ सुद्धा घालून घेतले। आता हे सर्व मसाले चिकनमध्ये छान असे मिक्स करून घेऊ। अशा प्रकारे सर्वकडून मसाले छान असे लावून घेतले आहेत, म्हणजे चिकन जे आहे, जे मसाले जे आहेत ते चिकनमध्ये छान असे मुरतील। आता झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून दिले। एकीकडे कढई गरम करत ठेवली होती, तिथे 2 पळी तेल टाकून घेतले। आता तेल थोडंसं गरम झालं, त्याच्यानंतर खडे मसाले, तुमच्याकडे जेवढे खडे मसाले उपलब्ध आहेत तेवढे टाकू शकता। आता एक पाव चमचा हिंग घातले, तसेच परत आलं लसणाची पेस्ट सुद्धा घालून घेतली। आलं लसणाची पेस्ट छान अशी फ्राय करून घ्यायची आहे, एक गोल्डन ब्राऊन रंग येतपर्यंत फ्राय केली आहे, म्हणजे लसणाचा जो उग्र वास आहे तो निघून जातो। आता एक छोटा टोमॅटो बारीक कट करून घेतला होता, तो सुद्धा असा फोडणीला घालून घेतला आहे। आता टोमॅटो इथे छान असा शिजवायचा आहे। आता थोडीशी हळद पुन्हा ॲड केली आहे। इथे टोमॅटो पूर्ण नरम झाला आहे, शिजून आला आहे। आता इथे एक छोटा चमचा मसाला ॲड केला आहे। आता मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान असं फ्राय करायचं आहे। इथे मसाल्याला तेल सुटले। आता ह्या स्टेजला आपण चिकन घालून घेऊ। आता कढईमध्ये चिकन घालून घेतले। तर परत एकदा छान प्रकारे असे मसाले आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहेत चिकनमध्ये। अशा प्रकारे पळीने ढवळून मी मसाले मिक्स करून घेतले आहेत चिकनमध्ये। आता कढईवर वाफेसाठी झाकण ठेवून देऊ आणि ह्या झाकणामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घालून घेणार आहे मी, म्हणजे हे पाणी असं वाफेला ठेवलं की चिकन लवकर शिजून येतं, तसेच चिकनच्या चवीमध्ये सुद्धा कोणताही फरक पडत नाही। आता हे वाफेला ठेवलेलं पाणी त्याचं ताट बाजूला करून घेते आणि परत एकदा चिकन छान असं ढवळून घेत आहे पळीने, म्हणजे मसाले जे आहेत ते एका ठिकाणी न राहता सर्व चिकनमध्ये छान असे मिक्स होतील आणि आपलं चमचमीत असं चिकन बनण्यास मदत होईल। अशा प्रकारे परत एकदा पळीने छान असे मसाले चिकनमध्ये मिक्स करून घेतले आहेत। आता आपण जे बाजूला वाफेचं पाणी ठेवलं होतं ते सुद्धा घालून घेत आहे। थोडंसं वाफेचं पाणी घालून घेतलं। आता इथे सर्व पाणी वाफेचं घालायची काहीच गरज नाही, जे थोडंसं पाणी आहे त्याच्यानेच चिकनमध्ये पाणी वाढून येतं। आता हे जे पाणी शिल्लक राहिलं होतं ते मी बाहेर फेकून दिलं आणि आता इथे मीठसुद्धा घालून घेतलं, 1-1.5 चमचा मीठ घालून घेतलं आहे चिकनमध्ये। आता चिकन ऑलमोस्ट शिजत आल्यानंतरच मी मीठ ॲड केलं आहे। अशा प्रकारे 1.5 चमचाच मीठ घातले, कारण सुरुवातीला सुद्धा आपण चिकनमध्ये मीठ घातलं होतं, त्याच्यामुळे मी आता कमी मीठ ॲड केलं आहे। आता ऑलमोस्ट आपलं चिकन शिजून आलं आहे। आता ह्या स्टेजला जे आपण सर्वप्रथम काळं वाटण बनवून घेतलं होतं खोबऱ्याचं, ते आता ॲड करते। आता ह्या काळ्या वाटणानेच चिकनची जी चव आहे ती दुप्पट होते आणि चमचमीत असं झणझणीत चिकन बनून तयार होतं। अशा प्रकारे हे वाटण सर्व चिकनमध्ये छान असं मिक्स करून घेतलं आहे। मंडळी, चिकनच्या कलरवरूनच समजून येत असेल की चिकन किती टेस्टी आणि झणझणीत असं बनलं आहे। तर अशा प्रकारे वाटण मिक्स केल्यानंतर चिकनचा कलर बघू शकता, एकदम भारी असा कलर आला आहे। भाकरीसोबत किंवा गरम गरम भातासोबत सुद्धा तुम्ही सर्व करू शकता। इथे मी चिकनचा रस्सासुद्धा बनवला होता, पण तो व्हिडिओ नंतर येईलच। आता अर्धा चमचा गरम मसालासुद्धा ॲड केला। अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने झटपट आणि झणझणीत असं सुकं चिकन बनून तयार झालं आहे मंडळी। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा। बाय मंडळी।